हॅलो, नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. तर हा व्हिडिओ आहे 2 दिवसाचा बरं का. पण मला एडिटिंग करायला काय वगैरे जमलंच नाही आहे ना. आता कसं आहे माहीत आहे का, घरी असून पण कधी कधी एडिटिंग करायला मला जमत नाही आहे, आळस येतो. असं म्हणतात की जरासं थोडं आराम पण केला पाहिजे, पण माझा जरा जास्तीचा आराम चालू आहे काम नसल्यामुळे. तर म्हणलं पण आराम किती का असेना, पण घरात मात्र प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथं असते बरं का. असं नाही आहे की आराम म्हणजे फक्त आरामच आहे, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊनच माझा आराम चालू असतो. तर माझं कसं आहे माहीत आहे का, आजचं सगळं स्वयंपाक वगैरे सगळं खूप दिवसांनी आज एवढं भारी बाहेर ऊन पडलंय ना बघा, असं वाटतंय की मोठी कपडे पटकन काढावी आणि वाळत घालावी बरं का, सगळी धुवून. पण कसं आहे माहिती आहे का, 5 मिनिटाच्या आत तर लगेच काय होतं माहिती आहे का, पाऊस यायला चालू होतं असं काय केलं तरी. छान आले आज दिवसभर, काय पाऊस पडणार नाही असं वातावरण आहे बाहेर बरं का. एकदम छान सुंदर मस्त भारी वाटतं पाऊस पडला आणि असं एकदम शांत वातावरण झालं का. बघा आता झालाय चहा, झालाय दूध गरम झाले. करता आहे ना, त्याला सकाळी आंघोळ केल्या केल्या चहा लागतो, पण सकाळी दूध नसल्यामुळे त्याने काय केलं, मोबाईल घेऊन गेला आणि दूध घेऊन आला होता, बिस्किटचे पुडे घेऊन आला, कारण त्याला चहा आणि बिस्किट खायचं होतं. तो म्हणला की किती दिवस झाले तू चहा बिस्किट असं काय आणलेलंच नाही म्हणला. त्यामुळे तो गेला होता खाली, त्याने बिस्किट वगैरे आणले होते. चहा पण त्यानेच बनवला बरं का, कारण त्यांना रोजच्या रोज तोच आंघोळ केला की चहा बनवतो. माझा तर असतो सकाळी माझी एकटी पुरता, पण नंतर ना त्यांची दोघांची आंघोळ वगैरे झाले ना, मग ते दोघंजण करून पितात. मग त्यांच्यासोबत पण मी थोडासा चहा घेते. तर माझं सगळं काम झालेलं आहे, मुलं पण आता शाळेत गेलेले आहेत. आता निवांत मी एकटीच आहे घरी. तर कसं आहे माहिती आहे का, निवांत आहे असं काय नाही. तर आता थोडं कसं असतं माहिती आहे का, ज्या काही गोष्टी असतात ना, म्हणजे फरशी वगैरे पुसणं ते काम मला करायचं आहे. तर त्यासाठी मी काय करते माहिती आहे का, किचन खाली जे काही माझं सामान आहे ना, ते सगळं मी किचन ओट्यावरती ठेवून घेते. कारण किचन ओट्यावरची सगळी भांडी वगैरे क्लीन केलेलं आहेत, एकदम किचन कट्टा पण माझा एकदम व्यवस्थित स्वच्छ झालेला आहे. त्यामुळे जे काही माझं खाली सामान आहे ना किचन ओट्याखाली, ते सगळं मी वरती ठेवून सगळा मस्त असा सगळा झाडू मारलेला आहे. कारण कसं माहिती आहे का, सकाळी मुली ज्या वेळेला शाळेत जातात, माझं आवरलेलं असतं, त्यावेळेला सगळ्या घरामध्ये अशी केस वगैरे सगळे पडलेले असतात. त्यामुळे मला व्यवस्थित असं बसून व्यवस्थित झाडू मारला ना, तर सगळी केस वगैरे गोळा होऊन जातात. त्यामुळे मी व्यवस्थित सगळा झाडू मारला. आणि इथं जे आहेत ना मिस्टरांचे कपडे आहेत, त्याने मला धुवायला सांगितले होते. 2-3 त्यांचे ड्रेस होते. म्हणलं चला, म्हणलं आता हे ड्रेस व्यवस्थित आता काढून सगळं त्याच्यामध्ये काय आहे का बघायचं आणि बेसिंगवरती ठेवून द्यायचे, कारण राहिले ना ते तसेच राहतात. सगळी फरशी वगैरे झाली की मग मी ते निरम्यामध्ये व्यवस्थित भिजायला घालून नंतरनं कपडे वगैरे धुणार आहे. तर म्हणलं अगोदर जे काय असेल ते फरशीचं काम करून घ्या, कारण मुलगी माझी घरीच होती. दोघं जण गेलेत आता स्कूलला, पण बारकी मुलगी आहे ना, तिला जरा थोडंसं बरं नाही, त्यामुळे ती घरीच आहे, ती झोपलेली आहे. तर माझं काम चालू आहे. तर व्यवस्थित सगळं बघा, त्या घरामधली ना माझी फरशी लगेच पुसून व्हायची, पण जसं मी ह्या रूममध्ये आले ना, तसं जरा थोडीशी एक्स्ट्राची फरशी आहे इकडे जरा, कारण थोडीशी रूम मोठी असल्यामुळे ना जरा वेळ लागतो. बरोबर मला ना अर्धा पाऊण तास तरी ही फरशी पुसायला लागतो बरं का. कारण सगळीकडनं सगळे जे काय आपल्या कपाटाखालनं म्हणा, रॅक खालून म्हणा, सगळं फ्रीज वगैरे सारून सगळीकडनं व्यवस्थित मला ही सगळं फरशी वगैरे रोजच्या रोज पुसून घ्यावी लागते. कारण कसं आहे माहिती आहे का, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे काय होतं माहिती आहे का, जी काय घरामध्ये माशा ते चिरटं वगैरे येतात ना, ते भरपूर प्रमाणात येतात बरं का. आणि काय बाहेर ठेवलं ना असं खायला, त्याच्यावरती अगदी एकदम ते असं घोंगण चालूच असतं त्यांचं. त्यामुळे जरा जास्तीचं फिनेल वगैरे टाकून व्यवस्थित चांगले 2-3 वेळा फरशी पुसून घेतली ना, तर मग ते ना कमी बसतात जरा. तर मी काल काय केलं होतं माहिती आहे का, स्वच्छ अशी निरम्याने स्वच्छ फरशी पुसून घेतली होती. त्यामुळे आज मी फक्त फिनेलनेच फरशी पुसून घेते, कारण 2 दिवसातून मी निरम्याने पण फरशी पुसून घेते. कारण कसं आहे माहिती आहे का, फरशीवरती आपल्याकडनं काही चिकट वगैरे सांडलेलं असतं, फक्त फिनेलनं ते निघत नाही. त्यामुळे काय करायला लागतं माहिती आहे का, थोडंसं निरमा टाकायचा, व्यवस्थित पोचा आहे माझ्याकडे, त्याने मी व्यवस्थित अशी घासून घेते आणि त्या जे वायपर आहे ना त्याने ओढून घेते. त्यामुळे कसं माहिती आहे का, सगळी जी चिकट झालेली फरशी असते ना ती व्यवस्थित निघते. आणि रोजच्या रोज तर मग आहेच असं फिनेलनं वगैरे पुसायचं. ही एक गोष्ट खरं सांगते बरं का, घरामध्ये आपल्याला अजिबात जो काय एक्स्ट्राचा पसारा वगैरे असतो ना, तो अजिबात घरामध्ये ठेवायचाच नाही. माझ्याकडे कसं आहे माहिती आहे का, जे मला लागणार आहे फक्त तेवढंच मी सामान ठेवलेलं आहे. बाकीचं जे काय आपल्याला कसं असतं माहिती आहे का, सवयी बाबांनो हे छान दिसते पण त्याचा वापरच नाही, अशा गोष्टी मी ना अजिबात ठेवत नाही आहे घरात. आता जसं मला कळालं आहे की बाबांनो, आपण ज्या गोष्टी ठेवतो ना त्याच्यामुळे जास्तीचाच पसारा होतो आणि त्या गोष्टींचं काहीच काम नसतं घरामध्ये, तरी पण आपण त्या ठेवतो. त्यामुळे मी काय करायचं ठरवले, आता एखादी गोष्ट जर आपल्याला 2-3 महिने आपण तिचा नाहीच जास्तीचा वापर केला ना, तर ती गोष्ट मी लगेच काढून टाकते. मग ती मुलांचे कपडे असू द्या, एखादं भांडं असू द्या रॅकवरती, हे रॅकवरती पण माझं कसं असते माहिती आहे का, मोजकीच भांडी ठेवलेली आहेत.
याच्या व्यतिरिक्त मी जास्तीची भांडी वगैरे ठेवलेली नाहीत. असं सगळ्यांनाच वाटतं की आपल्या घरामध्ये भरपूर सगळे भांडे असावेत, सगळं व्यवस्थित दिसावं. पण कसं आहे माहीत आहे का, तेवढं मेंटेन ठेवायलाही आपल्याला खूप त्रास होतो बरं का. त्यामुळे कसं आहे माहीत आहे का, जेवढं आपल्याला जमेल तेवढंच आणि दिसायला पण थोडंसं असेल ना तर ते छान दिसतं आणि आपल्यालाही पटकन ते आवरायला सोपं पडतं. तर बघा, सगळ्या घरातील मी व्यवस्थित अगदी सगळी फरशी पुसून घेतलेली आहे. नंतरच मग मी दरवाजाच्या बाहेरची फरशी पुसून घेणार आहे. आता कसं आहे माहिती आहे का, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं काय होतं माहिती आहे का, एवढे जर त्या दारामध्ये चिखल येतो ना खरंच. आणि फर्स्ट फ्लोअरला असल्यामुळं कसं आहे माहिती आहे का, चिखल काय सगळ्यात वरच येतो असं. त्यामुळे आणि मी काय केलेलं आहे, स्टँड जे आहे ना चप्पलचं, तेच खालच्या पायऱ्यावरतीच ठेवलेलं आहे. कारण कसं आहे, मुलं शाळेतून येतात त्यावेळेला एवढं त्यांच्या पायाला अशी चिखल वगैरे लागलेलं असतं ना. त्यामुळे मग मी काय केलं, जे स्टँड आहे ना चप्पलचं, तेच खालच्या पायरीवरती ठेवायला सुरुवात केली. तेव्हापासून ना दारामध्ये एवढे पण काय आता घाण होत नाही आहे. फक्त जे काही मालकीण आहेत ना तेच तेवढं वरती जातात, त्यांचेच थोडेसे पाय वगैरे उठलेले असतात, बाकीचे काही नाही, स्वच्छ असतं मग बाहेरचं दार. आता सगळी व्यवस्थित फरशी वगैरे पुसून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्या घरामध्ये तुम्हाला काहीच पसारा दिसणार नाही, कारण जे काय मला लागतं ना तेवढंच मी ठेवलेलं आहे. ह्या टाकीमध्ये काय आहे माहिती आहे का, गहू आहेत. गावाकडून जे आपण गहू आणतो ना ते मी ह्या टाकीमध्ये ओतून ठेवते. आणि पलीकडचं जे बास्केट आहे ना तुम्हाला दिसतंय ते जाळीचं, त्याच्यामध्ये ना मला जे लागत नाहीत ना, जेवढे काय तांब्या वाटे पेलं मला लागत नाहीत ना, ताटं वगैरे, मी सगळे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि ते साईडला लावून ठेवलेलं आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, त्या रॅकवरती एक तर छोटंसं रॅक आहे एकच, आणि त्याच्यावरती एकावर एक ठेवून ते व्यवस्थित दिसं ना. त्यामुळे मग मी एक डबा आणि ते डस्टबिन आहे ना ते केलेलं आहे. तर आता माझी सगळी फरशी वगैरे पुसून झालेली आहे. आणि आता जे राहिलेलं आहे ना, राहिलेलं आहे जे काय पुसून घ्यायचं असतं ना, बेसिंग वगैरे मला घासायची आहे. आणि माझ्याकडं अशी झाडं वगैरे आहेत आणि मला झाडांची पण खूप आवड आहे बरं का. कारण की जेवढी झाडांची आपल्याला आवड असते ना तेवढे त्यांना मेंटेन पण ठेवावं लागतं बरं का. फक्त झाडं आणलेत आणि अशीच लावून ठेवलेत असं पण नाही करायचं. त्यांना वेळेवर पाणी पण दिलं पाहिजे, जे काय लागणारं असतं ना खत वगैरे तो पण आपण दिला पाहिजे, त्यावेळेस त्याला फुलं वगैरे लागतात. आणि माझ्याकडे ना गुलाबाच्या झाडाला सतत फुलं लागत असतात, पण आता त्याचा भर गेलेला आहे. लागलं तर कधीतरी एखादंच लागतं. तर जो काय आता माझा बेसिंगचा एरिया आहे ना तो मी आता क्लीन करून घेते. कारण दिवसभर सगळेजण आवरून गेलेले असतात, त्यावेळेला जे काय आपलं पसारा वगैरे पडलेला असतो ना ते सगळं व्यवस्थित ठेवणं, म्हणजे तेलाची बॉटल, पावडरचा डब्बा, हे जे आहे ना ते सगळं एका जागेला व्यवस्थित ठेवायचं. जेणेकरून कसं माहिती आहे का, आपल्याला असं वाटू नये की आपल्या घरी कोणीतरी यायला लागले आणि आपण उठा आणि चला आवरायला लागा, असं नसायला पाहिजे. जे काय गोष्टी आहेत ना त्या रोजच्या रोज झाल्याच पाहिजे. त्या ही जे आता बेसिंगचा एरिया म्हणा, आरशाचा एरिया म्हणा, हा रोजच्या रोज हा क्लीन झालाच पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित जिथे तिथं जाग्याला गेलीच पाहिजे. कसं आहे, घरामध्ये मुलं असल्यानंतर कसं होतं माहिती आहे का, प्रत्येक गोष्ट इकडची तिकडं तिकडची इकडं होतच असते. पण आपल्याला कसं आहे माहिती आहे का, ते व्यवस्थित ठेवायची सवयही असलीच पाहिजे. तर सगळं तिथलं माझं आवरून झालेलं आहे. आणि कपडे भिजत वगैरे घातली होती, तर म्हटलं पटकन आता जे काही कपडे आहेत ना, आणि कपडे पण आज भरपूर होते बरं का, 2 बादल्या कच्चून कपडे होते. कारण मिस्टरांचीच 1 बादली कपडे निघले होते बरं का, काढून ठेवलेले. कारण 2 दिवस झाले त्यांचे कपडे धुतले नव्हते, त्यामुळे मला ते सकाळीच सांगून गेले होते की माझे कपडे तेवढे धुवून घे. तर म्हणलं चला, म्हणलं आता सगळे कपडे वगैरे धुवून घ्यायचे आणि नंतरच मग बाथरूम वगैरे जे असतं ना ते मी घासून घेते. तर बघा तुम्ही कपड्यांचा ढीग किती लागलेला आहे. तुम्ही म्हणताल खाली का टाकलेत कपडे, कारण फरशी तर व्यवस्थित सगळी स्वच्छ मी पुसून घेतलेलीच आहे. तर मग आपलं पिळायची आणि बाहेर टाकायची. पहिल्यांदा मी धुते आणि जे काय आपण केलेलं असतं ना कम्फर्टचं पाणी त्याच्यामध्ये टाकायची, भिजवायची आणि थोडेसे निम्मे कपडे झाले ना मग पिळायचे आणि मगच टाकायचे. लगच्या लगे पण मी कम्फर्टमध्ये कपडे भिजवलं आणि लगेच पिळलं असं नाही बरं का, थोडंसं त्यांना भिजू देते मी कम्फर्टच्या पाण्यामध्ये. कसं आहे माहिती आहे का, त्याच्यामध्ये पण असा स्ट्रॉंग वास राहतो. आणि त्यानंतर मग कपडे जर नाही सुकले ना लवकर तर त्याचा वास वगैरे येत नाही. तर कपडे वगैरे वाळून घालून झाले आणि आल्यानंतर बघा मी लगेच सगळं दगड वगैरे वरती ठेवला आणि लगेच म्हणलं बाथरूम घासून घ्यायचं. कसं आहे माहिती आहे का, रोजच्या रोज बाथरूम हे क्लीन असलंच पाहिजे, कारण आपल्या दिवसाची सुरुवात ही बाथरूमपासून असते. आणि मी उठल्या अजिबात बाथरूम वगैरे स्वच्छ करत नाही बरं का, कारण दिवसभर परत सगळेजण 5-7 जण आहेत घरामध्ये, ते सगळेजण जातात, आंघोळीला जातात, कुणी बाथरूमला जातं. आणि सकाळी सकाळी आपण सगळ्याच्या आधी उठतो आणि सगळ्यांच्या अगोदर जर बाथरूम स्वच्छ केलं ना तर मग दिवसभर तो वास तसाच राहतो आतमध्ये आंघोळ वगैरे केलेले. त्यामुळे मी काय करते माहिती आहे का, ज्यावेळेला आपण कपडे धुतो ना, ज्यावेळेला कपडे वगैरे धुवून झालेले असतात ना त्यावेळेला थोडंसं निरम्याचं पाणी करायचं, सगळ्या बाथरूममध्ये टाकायचं, मस्त असं ते धुवून घ्यायचं वायपरनं वगैरे आणि ठेवायचं. मग दिवसभर आहे असं स्वच्छ राहतं आणि आपल्याला वाटतही नाही काही घाण वगैरे असं खराब. त्यामुळे जेणेकरून ना कपडे धुताना स्वच्छ बाथरूम वगैरे धुवून घ्यायचं. तर बाथरूम माझं सगळं धुवून झालेलं आहे. तर बाकीची सगळी कामं झाली. नंतर ना जो काय असे ना
हे म्हणजे चार्जर वगैरे इकडं तिकडं पडलेलं असतंच. आपण कितीही काम करण्याचा प्रयत्न करा पण घरातलं काम कधीच संपत नसतं. हळूहळू ते करत राहायलाच पाहिजे. थोडासा आराम पण केला पाहिजे, थोडंसं घराकडे पण लक्ष दिलं पाहिजे. असं नाही की फक्त आरामच केला पाहिजे, फक्त असंच नाही आहे की घराकडेच बघितलं पाहिजे. माझं असं नाही आहे. मला बघू वाटलं मी माझं सगळं जोपर्यंत मला जेवढं काम करायचं असतं ना तेवढं मी करून घेते. आणि ही जी झाडं आहेत ना ह्याला रोजच्या रोज पाणी तर द्यावंच लागतं. तुम्हाला तर माहिती आहे झाडं ठेवायचे म्हटल्यानंतर त्याला रेग्युलरली पाणी हे दिलंच पाहिजे. आणि माझं पाणी देणं म्हणजे कसं असतं माहिती आहे का, जी काही झाडं आहेत ना मनी प्लॅन्ट वगैरे ते मी बेसिंगमध्ये नेते आणि व्यवस्थित त्यांची पानं वगैरे स्वच्छ धुते. रोजच्या रोज त्याच्यावरती धूळ बसलेली असते. त्यामुळं रोजच्या रोज ही झाडं खाली घ्यायची आणि जे काही आर्टिफिशियल प्लॅन्ट पण आहेत ना ते पण मी घेते आणि रोजच्या रोज धुते. कसं आहे माहिती आहे का, त्याच्यावरती पण धूळ बसलेली असते, जाळी वगैरे लागते. त्यामुळे मग ते दिसतानाही आपल्याला बरोबर दिसत नाही. त्यामुळे मग आपण ती पण झाडं रोजच्या रोज धुवायची आणि फ्रेश अशी ठेवायची आतमध्ये. त्यामुळे आपल्यालाही खूप मस्त वाटतं आणि जे कोणी येतात ना त्यांनाही खूप भारी वाटतं. तर बघा माझी झाडं पण तुम्ही बघू शकता इतकी सुंदर आहेत ना. ही झाड आणि मला झाडांची एवढी आवड आहे ना, खरं सांगते मी जर गावाकडे गेले ना भविष्यात राहायला तर भरपूर प्रमाणात जेवढे काही झाडं असतात ना म्हणजे फुलांचे म्हणा फळांचे तेवढे सगळे करणार. कारण एवढं छोटंसं घर असून पण मला कधी कधी नवल वाटतं की मी एवढी झाडं केलेली आहेत बाबांनो. आणि कारण कसं माहिती आहे का, मला झाडांची एवढी आवड आहे. आवड असल्यामुळे माझ्याकडे झाडं पण खूप छान येतात. असं म्हणतात की एखाद्यावरती प्रेम केलं ना तर ते प्रेम आपल्याला दिसून येतं. तसंच माझ्या झाडांचं पण आहे. मी माझ्या झाडांवर तेवढंच प्रेम करते आणि ते पण माझ्यावर तेवढंच प्रेम करतात. त्यामुळे त्यांचीही एकदम अशी तेजगी खूप भारी असते बरं का. तर बघा झालेले आहेत माझी झाडं वगैरे धुवून झालेले आहेत. आणि हे जे स्टँड आहे ना झाडांचं ते बाहेर होतं पण काय माहीत आहे का, आता खिडकीमध्ये माझी सगळी झाडं बसलेली आहेत आणि गॅलरीमध्ये पण 4-5 झाडं बसलेली आहेत. हे जे स्टँड होतं ना असंच रिकामं पडून होतं. तर म्हणलं चला म्हणलं आपल्याला घरामध्ये पण आपले मनी प्लॅन्ट आहेत आणि राधाकृष्णाची मूर्ती आहे, एक देवीची पण मूर्ती आहे, त्याच्यासाठी होईल. त्यामुळे मग मी खाली गॅसची टाकी ठेवलेली आहे, त्याच्यावरती पाट ठेवून त्याच्यावरती ते स्टँड ठेवलेलं आहे. तर इतकं मस्त ते बसलेलं आहे ना, खरंच खूप छान ते झाड बसलेलं आहे. आता मी नेक्स्ट टाईम काय करणार आहे माहीत आहे का, जी होल पाडायची मशीन असते ना ती आणणार आहे आणि हे स्टँड ना वरती कोपऱ्यात आहे असं खिळ्याने ते लावून घेणार आहे. त्यामुळे जेणेकरून खूप छान वाटेल. तर माझं सगळं झालेलं आहे बरं का काम, सगळा पसारा आवरून झालेला आहे, सगळं फरशी वगैरे स्वच्छ झालेली आहे. आणि आता कसं आहे निवांत आहे. आणि ह्या आमच्या मॅडम आहेत ना ह्यांना जरा थोडंसं पोटात दुखायला लागलं आहे सकाळपासून, त्यामुळे त्या निवांतच आहेत. थोडंसं जेवण वगैरे केलं तिने आणि तिला म्हणलं जरा थोडंसं तू काहीतरी कर. त्यामुळे ती उठलेली आहे आता आणि गेलेली आहे बाथरूमला, कारण ती उठलीच नव्हती. कारण तिचं खूप पोटात दुखतं आणि कशामुळे दुखतं हे पण कळत नाही बरं का. सतत आता वर्ष झालं ती सतत म्हणते पोटात दुखतं. तिची सोनोग्राफी वगैरे सगळं केलं पण तिचं काही पोटाचं काही प्रॉब्लेमच कळत नाही. दुखलं म्हणजे एवढं दुखायला लागतं ना बस. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.